नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज अचानक मला एक व्हिडिओ मिळाला. तो हिमाचल प्रदेश शिमला मधला होता. शिमला मध्ये एका अशा डोंगराळ परिसरामध्ये पर्यटन जोरात चालतं अशा ठिकाणी काही मुस्लिमांचा एक घोळका रस्त्यावर बसून नमाज काढायचा प्रयत्न करतोय आणि त्याला तिथल्या स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतला आणि पोलिसांना बोलवून त्या मुस्लिम जमावाला पिटाळून लावलं. असा तो व्हिडिओ आहे. वरकरणी बघितलं तर ही फार छोटी गोष्ट वाटेल, पण ही छोटी गोष्ट नाहीये मित्र. अशा छोट्या 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 अनेक गोष्टी एकत्र येतात, त्यातून एक डोंगर तयार होतो आणि तो डोंगर पार करून जाणं भयंकर अवघड असतं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की घटना शिमला इथली आहे आणि शिमला ज्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे, त्या हिमाचल प्रदेशमध्ये मुस्लिम लोकसंख्या अतिशय नगण्य, 2-3% पण नाही. आणि अशा ठिकाणी हिंदू मुस्लिम मामला कधी होत नाही, पण तो झाला. झाला साधारण 2.5 वर्षापूर्वी झाला. ज्या घटनेने मला हरियाणा, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, बंगाल या विधानसभा निवडणुकींच्या काय ते निकालांच्या अंदाजाबद्दल छाती ठोकपणे बोलता आलं. ती घटना हिमाचल प्रदेश आणि शिमलाची होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनी एकजूट केली आणि भाजपमध्ये जो आळशीपणा होता किंवा RSSने हात आखडता घेतला होता, त्याचा परिणाम लोकसभा 2024च्या निकालामध्ये आपल्याला बघायला मिळाला. भाजपची लोकसभेतली संख्या घटली आणि 303 पासून 240 वर येऊन अडकली आणि भाजपला आता नायडू नितीशच्या कुबड्या घेऊन चालायला लागेल आणि हे सरकार कधीही पडू शकेल ही चर्चा सुरू झाली होती. आज ती चर्चा विरघळून गेली. पण त्यावेळची एक घटना आहे. ऑगस्ट 2024 म्हणजे भारताच्या लोकसभा निवडणुका संपल्यानंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये ऑगस्ट 2024 बांगलादेशच्या पंतप्रधान हसीना वाजेद यांना जीव मुठीत धरून भारतात पळून यावं लागलं. भारताचा आश्रय घ्यावा लागला आणि तिथे जमाते इस्लामी या कट्टरपंथी मुस्लिम संघटनेने इतका हिंसाचार आणि दंगली सुरू केल्या की त्या आवरणं तिथल्या लष्करालाही अशक्य होत होतं. आणि मग त्यातून पर्याय काढायचा म्हणून युनुस मोहम्मद नावाच्या एका नोबेल पारितोषिक विजेत्या व्यक्तीला तिथे राष्ट्रीय सल्लागार म्हणून तात्पुरतं नेमण्यात आलं. पण तिथे ज्या प्रकारे दंगली माजल्या, हसीना वाजेदला पळावं लागलं आणि त्यामध्ये अकारण हिंदूंवर अत्याचार सुरू झाले, हिंदूंची कत्तल सुरू झाली, हिंदूंची घरदारं जाळली गेली. त्याची पहिली प्रतिक्रिया पश्चिम बंगालमध्ये शेजारी सिलिगुडीला आली होती आणि सिलिगुडी नंतर अवघ्या 15-20 दिवसामध्ये हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला तिथल्या एका बेकायदा अनधिकृत मशिदीचं बांधकाम तोडण्यासाठी हजारो हिंदू रस्त्यावर उतरले. हजारो हिंदू. आणि फक्त हजारो हिंदू नाही, त्यामध्ये काँग्रेस सरकार जे आहे राज्यामध्ये त्यातला एक मंत्री सुद्धा उपोषणाला बसला. ही प्रतिक्रिया बंगाल नंतर आली असं मी म्हटलं होतं. आणि आज मी परत बातमी बघतोय की त्याच हिमाचल प्रदेशमध्ये अकारण रस्ता अडवून नमाज पडण्याची जी काय खोडी काढण्याचा प्रयत्न तिथल्या एका मुस्लिम जमावाने केला, तो तिथल्या स्थानिक सामान्य नागरिकांनी हाणून पाडला. पोलीस काही करायला तयार नव्हते, पण लोक जमा झाले आणि मुस्लिमांना पाय मागे घ्यावा लागले. अचानक शिमलामध्ये या मोकळ्या रस्त्यावर नमाज पडायची खुमखुमी त्या मुठभर मुस्लिमांना काय यावी, त्याचं कारण आपल्याला बंगालमधल्या राजकीय बदलाकडे बघावं लागतं. बंगालमध्ये
मुस्लिमांचं लांगुल चालन करणारं जिहादी सरकार, ममता दीदीचं सरकार गेलं आणि ज्या प्रकारे प्रचंड बहुमताने भाजप हिंदू मतावर निवडून आला आणि तिथला मुख्यमंत्री छाती ठोकपणे सांगतो की मला मत देणारे आणि हिंदू जे आहेत त्यांचं सरकार आलंय तर मी त्यांच्यासाठी प्राधान्याने काम करीन आणि कुठलाही खोडकरपणा मुस्लिमांचा सहन करणार नाही. म्हणून पहिला निर्णय घेतला की रस्त्यावर होणारा नमाज बंद केला जाईल, रस्त्यावर नमाज पडायची मुभा मिळणार नाही. आणि अपेक्षेप्रमाणे आडमुठेपणा सुरू झाला. कुठे आसनसोल असेल, आणखीन कुठे असेल, रस्त्यावर हजारोच्या संख्येने उतरलेले मुस्लिम नमाज पडण्यापासून थांबायला तयार नव्हते. त्याच्यावर पोलिसांनी लाठीमार केला आणि गुपचूप शेपूट घालून असल्या आक्रमक मुस्लिमांना पळ काढावा लागला. पण त्यानंतर रस्त्यावर नमाज पडणं, कुठेही नमाज पडणं हा आमचा अधिकार आहे, अशी जी भूमिका हळूहळू करत पुढे आली ती आता देशाच्या इतर भागात पसरू लागलेली आहे. ठीक आहे, बंगालमध्ये निवडणुकीचं ताजं वातावरण आहे. हिंदू समाज, हिंदू लोकसंख्या प्रक्षुब्ध होऊन उतरलेली आहे. पोलिसांपेक्षा लोकच अशा लोकांचा बंदोबस्त करतील. त्या दबावाखाली तिथला मुस्लिम असेल तर त्याला नैतिक आणि धार्मिक पाठिंबा देण्यासाठी मग देशाच्या इतर भागामध्ये अशा प्रकारे रस्त्यावरच्या नमाजाची भूमिका घेतली गेली. पण बंगालमध्ये ते होताच. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पण घोषणा करून टाकली की उत्तर प्रदेशात सुद्धा कुठल्याही रस्त्यावर नमाज पडू दिला जाणार नाही. मशिदीमध्ये जागा कमी पडत असेल तर शिफ्ट प्रमाणे 15-20 मिनिटाच्या शिफ्ट करा आणि नमाज करा, पण रस्त्यावर नमाज पडू दिला जाणार. आणि त्यामुळे कायदा मोडण्याचा आपला विशेष हक्क संविधानाने दिलेला आहे आणि तो कायदा मोडायला जर सरकार परवानगी देत नसेल किंवा मुभा देत नसेल तर त्या सरकार विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा इतर राज्यातल्या मुस्लिमांनी सुरू केला आणि त्याचंच प्रत्यंतर आपल्याला सिमलाच्या ह्या घटनेमध्ये दिसत. मला मित्रांनो अशा वेळेला दलाई लामांची आठवण येते. या सगळ्या प्रकरणात दलाई लामांचं काय काम? दलाई लामा तर बौद्ध धर्मगुरू आहे आणि प्रामुख्याने तिबेटी बुद्धांचे पण जगभर ज्यांच्या मान्यता आहे असे धर्मगुरू आहे. त्या दलाई लामांचं एक वक्तव्य मला अचानक आठवलं. 2001 मध्ये ज्या वेळेला ओसामा बिन लादेन आणि त्याची अल कायदा नावाची अतिरेकी संघटना यांनी अमेरिकेतले न्यूयॉर्कचे 2 जुळे मनोरे पाडले होते, विमानं आपटून पाडले होते. 3-4 हजार माणसं त्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली, मेली. आणि त्यानंतर वॉर ऑन टेरर अमेरिकेच्या अध्यक्षांनी जॉर्ज बुश यांनी वॉर ऑन टेररची घोषणा केली. जिहादींचा समूळ नाश करण्याची भूमिका घेऊन जॉर्ज बुश मैदानात उतरले आणि त्यांनी जॉर्ज बुशनी एक वक्तव्य केलं होतं. अफगाणिस्तानमध्ये दडी मारून बसलेला जो अमेरिकन घातपाताचा सूत्रधार आहे ओसामा बिन लादेन, त्याला अफगाणिस्तानने अमेरिकेच्या हवाली करावं. तेव्हाही अफगाणिस्तानमध्ये तालिबानांची सत्ता होती. तालिबानांनी या गोष्टीला साफ नकार दिला की आम्ही अमेरिकेच्या हवाली करणार नाही ओसामा बिन लादेनला. जे काय अमेरिकेला करायचं ते त्यांनी करावं. आणि मग अखेरीस अमेरिकेला अफगाणिस्तान विरुद्ध लष्करी कारवाई करणं भाग झालं. आणि ते करताना नाटोचे देशही त्यांच्या बरोबर आले. पण ते बोलताना, त्याविषयी बोलताना जॉर्ज बुश म्हणाले होते, या अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्या विरोधातली जी आमची कारवाई आहे त्या कारवाईमध्ये जे लोक आमच्या बरोबर येतील ते आमचे दोस्त आहेत, पण जे आमच्या बरोबर येणार नाही, अगदी तटस्थ राहतील, ते सुद्धा आमचे दुश्मन आहे. कोण म्हणालं होतं? जॉर्ज बुश.
जगाचे दोन भाग झालेले आहेत. एक तर तुम्ही अमेरिकेबरोबर आहात किंवा तुम्ही दहशतवाद्यांच्या जिहादींच्या बरोबर आहात. तिसरा पर्याय नाही. असं जे काय मांडणी जॉर्ज बुश यांनी केली होती त्यावर प्रतिक्रिया देताना दलाई लामा यांनी एक वक्तव्य केलं होतं की बुश यांचं हे वक्तव्य माझ्यातला मुस्लिम जागा करतं. अतिशय गंभीरपणे दलाई लामा यांचं हे वक्तव्य समजून घेणं आवश्यक आहे. काय म्हणाले दलाई लामा की तुम्ही आमचे नसाल तर तुम्ही तिकडचे आहात, आमचे दोस्त नसाल तर तुम्ही आमचे दुश्मनच आहात. ही जी टोकाची भूमिका आहे त्यातून माझ्यातला मुस्लिम जागा होतो. एक बौद्ध धर्मगुरू त्याच्यामध्ये मुस्लिम असतो आणि जागा होतो म्हणजे काय? बौद्ध धर्म हा शांततेचा प्रचार करणार आहे, शांततेला काय ते प्राधान्य देणार आहे. तर मग दलाई लामा यांच्यामध्ये मुस्लिम जागा होतो म्हणजे काय? तर मुस्लिम जागा होतो म्हणजे जिहादी जागा होतो. माझ्यावर कोणी सक्ती केली तर मी प्रतिकार करीन. आज बंगालमध्ये जे झालेलं आपण बघतोय त्याचा अर्थ तो आहे मित्र. बंगालमधला हिंदू आणि त्या निकालांनी प्रभावित झालेला हिंदू हळूहळू जिहादी होत चाललाय. बर्ट्रांड रसेल या एका ब्रिटिश विचारवंताचं, युरोपियन विचारवंताचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही कळपाने वागायला लागता तेव्हा तुमच्यामध्ये जी झुंड वृत्ती निर्माण होते ती समोरच्या जमावामध्ये सुद्धा झुंड प्रवृत्ती निर्माण करते. ते आपल्यातले नाहीत म्हणजेच आपले शत्रू आहेत. अशा भूमिकेतून तुम्हाला कोणी सामोरं आलं तर आपोआपच तुमच्यामध्ये सुद्धा एक झुंड प्रवृत्ती जागी होते. ते आणि आपण, तुम्ही आणि आम्ही, ही भूमिका तेव्हा निर्माण होते की ज्या वेळेला तुमच्या समाजातल्या लोकसंख्येतला एक वर्ग हा आपण वेगळे आहोत आणि आम्ही तुमच्यातले नाही असं म्हणायला लागतो, तेव्हा आपोआपच तुम्ही त्यांच्या बरोबरीचे नसता, त्यांच्या बरोबरचे नसता, त्यांच्यापेक्षा वेगळे असता, तर तुम्हाला आपलं अस्तित्व वेगळं टिकवण्यासाठी त्यांच्याशी दोन हात करावे लागतात. त्याला जिहाद म्हणतात. वर्षानुवर्ष समन्वय, सहिष्णुता हे सगळं हिंदू समाजाने करून बघितलं, पण तरीही एकदा झुंड तयार झाली की मुस्लिम लोकसंख्येमध्ये जो जिहाद संचारतो त्यातून आपला बचाव करायचा असेल तर आपल्याला प्रतिकार करावा लागेल आणि तो जिहादी पद्धतीत करावा लागेल. ही जी मानसिकता हळूहळू करत गेल्या 15, 20, 25 वर्षामध्ये हिंदू समाजामध्ये फोफावत गेलेली आहे त्याचा सगळीकडे सार्वत्रिक प्रभाव दिसायला लागलाय. बंगाल कधी हिंदू मुस्लिम अशा भेदभावात अडकला नव्हता असं पांडित्य सांगणाऱ्यांना अजूनही बंगालच्या निकालाचा अर्थ लागत नाही. त्याचं कारण हेच आहे की बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे आणि त्यांची जी जिहादी मानसिकता आहे त्याला चुचकारत बसलेल्या ममता किंवा सगळ्याच्या सगळ्या डाव्या आणि सेक्युलर लोकांनी त्या जिहादी मानसिकतेला फोफावू दिलं. त्याची प्रतिक्रिया म्हणून बंगालमधल्या बहुसंख्य हिंदू समाजामध्ये जिहादी मानसिकता फोफावलेली आहे. आपलं जे अस्तित्व आहे, आपली जी ओळख आहे ती टिकवायची, तर मग आपल्याला संपवायला निघाले त्यांना संपवलं पाहिजे, ही गोष्ट आहे. बंगालमध्ये अगदी भद्र लोक कसे बदलले. बंगाल तर जातीपातीत आणि धार्मिक उन्मादावर काम करणारा नाही असं सांगणाऱ्यांना नेमकी हीच गोष्ट कळलेली. जेव्हा तुम्ही आपल्यातले नाही असं म्हणणारे तुमच्यावर आक्रमण करतात तर आम्ही तुमच्यातले नसू पण आमची पण एक ओळख आहे आणि ती आम्हाला टिकवायची आहे म्हणून प्रतिकार सुरू होतो.
तो जिहादी प्रवृत्तीला जिहादी कृतीने दिलेलं उत्तर असतं. बंगालमध्ये एक प्रकारे हिंदूंनी जिहाद पुकारलेला आहे आणि हळूहळू करत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ती जिहादी मानसिकता हिंदूंमध्ये परकोलेट होते, झिरपत चाललेली आहे. बंगालच्या मतदानाची महत्ता ही आकड्यामध्ये जिंकलेल्या जागांमध्ये नाहीये. बंगालमध्ये हिंदू जिहादचा उद्भव झालेला आहे. अगदी महाराष्ट्रामध्ये तो बुलडोझर येऊन पोहोचला. उत्तर प्रदेशहून बंगालला गेलेला बुलडोझर महाराष्ट्रात येऊन पोहोचला आणि काल परवाची बांद्र्याला अवैधरित्या बळकावलेली रेल्वेची जमीन मोकळी करण्यासाठी 800,000 किती कुटुंब त्यांना बेघर व्हायची पाळी आली, तेव्हा दंडा हातात घेऊन काम करावं लागलं आणि त्याविषयी कोणी हळहळायला तयार नाही. हजारो हजारो मुंबईकर ते बघतायत. अनेकांना त्याचा आनंद होतोय. अनेक प्रतिक्रिया देणारे लोक म्हणतात हे खूप आधी व्हायला पाहिजे होतं, हे फार बोकाळलेत, हे फार माजलेत. ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत या हिंदूंमध्ये जिहादी मानसिकता, जिहादी मनोवृत्ती फोफावत चालल्याचे संकेत आहेत. जितक्या लवकर सेक्युलर किंवा जिहादी मानसिकतेचे डावे हे समजून घेतील तितक्या लवकर हिंदू मुस्लिमांमध्ये सौहार्द निर्माण करता येईल. नाही तर जिहादी जितके आक्रमक होतील त्याच्यापेक्षा भयंकर आक्रमक हिंदू जिहादी होत जातील. कारण हिंदूच जिहाद करायला लागतील आणि हिंदूंची लोकसंख्या अधिक असताना कमी लोकसंख्येच्या जिहादवर अधिक लोकसंख्येचा जिहाद मात करून जातो, हे विसरू नका. आज सगळ्यात जर मोठा चिंतेचा विषय देशाच्या विविधतेसाठी असेल तर तो आहे हिंदूंमध्ये वाढत चाललेली जिहादी मानसिकता. पण ती जिहादी मानसिकता अंगभूत नाहीये, ती प्रतिक्रिया म्हणून उमटणारी आहे, रिएक्शन म्हणून उमटणारी आहे. तेव्हा हिंदूंच्या अस्तित्वाला आव्हान देणारं किंवा पुसून टाकायला निघालेल्या प्रवृत्तीला लगाम लावला तरच हिंदूंमध्ये वाढत चाललेल्या जिहादी मानसिकतेला लगाम लावता येईल. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.